नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं डायरेक्शन अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण ॲज अ डायरेक्शन अकॅडमी राज्यसेवेची टेस्ट सिरीज घेऊन आलोय. टेस्ट ऍक्च्युली स्टार्ट झालेल्या आहेत तुमच्या आणि आता ज्या काही फुल लेंथ टेस्ट असतील त्या तुमच्या येत्या संडे पासून चालू असणार आहेत. तर आपल्या टेस्ट सिरीज मध्ये व्हाय टेस्ट इज सो इम्पॉर्टंट त्याचं आपण तुम्हाला महत्त्व पटवून देण्याचं काम करूयात आणि टेस्ट कशी युटिलाइज करायचंय हे सुद्धा मी सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. ओके, आता बघा, टेस्टचा उपयोग हा तुमच्या स्टडीमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस इस्टॅब्लिश करण्यासाठी असतो. आता बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी नवीन नवीन अभ्यासाला लागतोय तर तो पहिले काय करणार आहे, वाचन करणार आहे, एकदा फर्स्ट रीडिंग करणार आहे, नंतर त्यावरचे जे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहे आणि त्यानंतर ते क्वेश्चन्स पुन्हा एकदा बुकमध्ये रीड केल्यानंतर त्याला काय आठवेल की आपण हे वाचलं होतं, आपण याची टेस्ट दिली आणि तो तिथे लिंक करण्याचा प्रयत्न करणार आहे. दॅट इज अ फॉरवर्ड लिंकेजेस, स्टार्ट फ्रॉम दी अभ्यास, स्टार्ट फ्रॉम दी वाचन. दुसरं आहे बॅकवर्ड लिंकेजेस. हे काय असतात, ज्यांनी दोनदा तीनदा त्यांच्या रीडिंग झाल्यात, एखाद दुसरा अटेम्प्ट झालेला आहे, असे विद्यार्थी काय करतात, ते पहिले टेस्ट सॉल्व्ह करतात कारण त्यांना माहिती आहे ना आपलं झालं नाही, आता आपलं झालं का नाहीये तर काहीतरी लॅकुना आपल्या स्टडीमध्ये आहेत. ते लॅकुना, ते जे तुमच्या कमतरता आहेत ते शोधण्याचं काम आपण बॅकवर्ड लिंकेजेसच्या माध्यमातून करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला घेतला, तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह केला, तो तुमचा बरोबर आलाय, तर तुम्ही काय करणार, बरोबर आलेला ऑप्शन तुम्हाला माहिती आहे, म्हणजे उरलेले जे 3 ऑप्शन आहे ते जाऊन तुम्ही काय करणार, त्याच्या तुमच्या स्टँडर्ड बुक मध्ये जाऊन त्याच्याबद्दल वाचणार, त्याच्या काही शॉर्ट नोट्स तयार करून ठेवणार. म्हणजे टेस्टच्या माध्यमातून तुम्ही काय करताय, रिवाइज करताय. दॅट इज अ बॅकवर्ड लिंकेजेस. आणि आपल्या डायरेक्शनच्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टीवर फोकस केला जातो, कारण जे विश्लेषण असतं तिथे आम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेसचा काय करतो, एक संदर्भ गाठतो आणि ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता बघा, ह्या ज्या टेस्ट असतात ह्या युटिलाइज कशा केल्या गेल्या पाहिजेत, बाय दी ऍस्पिरंट, बाय दी स्टुडंट, जे कोणी आपली स्पर्धा परीक्षा करतात, जे कोणी राज्यसेवा करतायत त्यांनी. आता बघा, याच्यामध्ये 2 ग्रुप ऑफ स्टुडंट असतात. एक ग्रुप ऑफ स्टुडंट असतो ज्यांनी मेथड 1 फॉलो करायला पाहिजे आणि दुसरा ग्रुप ऑफ स्टुडंट असतो ज्यांनी मेथड 2 फॉलो करायला पाहिजे. मेथड 1 फॉलो करणारा जो काही स्टुडंट असेल त्याची ऍटलिस्ट 2-3 रीडिंग झालेले असेल किंवा त्याचे 2 ते 3 अटेम्प्ट झालेले असणार आहेत. विच मीन्स त्यांनी काय केलंय, एक थरो अभ्यास केलाय, ते कुठेतरी कमी पडतात, कुठेतरी ते काय करतात, कमी पडतात. आणि दुसरा ग्रुप ऑफ स्टुडंट असतील, हे न्यू स्टुडंट असतील, ते काय असतील, फर्स्ट अटेम्प्ट वाले असतील किंवा फर्स्ट सिरियस अटेम्प्ट देत असतील. विच मीन्स त्यांचा जो स्टडी आहे तो आता स्टार्ट झाला, गेले ते 5 ते 6 महिने झाले ते काय करतात, अभ्यास करतात. तर या दोघा लोकांनी टेस्ट ही वेगळ्या पद्धतीने युटिलाइज करायची असते. आता पहिले जे लोक आहेत, जे 2 ते 3 अटेम्प्ट त्यांनी दिलेले आहेत, त्यांनी टेस्ट ऍज अ मीडियम ऑफ रिव्हिजन वापरलं पाहिजे, ऍज अ मीडियम ऑफ रिव्हिजन वापरलं पाहिजे. म्हणजे काय केलं गेलं पाहिजे, टेस्ट जॉईन केल्यानंतर ती टेस्ट सॉल्व्ह करायची, त्यामध्ये तुम्ही जे काही आतापर्यंत जे काही स्किल डेव्हलप केलेल्या आहेत टेस्ट सॉल्व्ह करण्याच्या, त्या सगळ्या तिथे लावायच्या आणि जे काही तुमचे ऑप्शन्स असतील त्या ऑप्शनला जाऊन काय करायचे, बॅक ट्रेसिंग करायची. म्हणजे त्यांना तुमच्या नोट्समध्ये त्यांना काय करायचं, इन्क्लूड करायचं, तुमच्या नोट्समध्ये काय करायचं, इन्क्लूड करायचं. हा काय झाला, म्हणजे टेस्ट ऍज अ मीडियम ऑफ स्टडी तुम्ही युटिलाइज केलं पाहिजे. आणि ज्याचा पहिला अटेम्प्ट आहे त्यांनी टेस्ट ऍज अ मीडियम ऑफ कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणून यूज केलं गेलं पाहिजे. टेस्ट ऍज अ मीडियम, तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास केला, किती रिटेन होतोय याचं माध्यम म्हणून वापरलं पाहिजे. म्हणजे यांनी काय असेल, जो दिलेला शेड्यूल असेल, फॉर एक्झाम्पल येत्या संडेला जर पॉलिटीची टेस्ट असेल तर त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पूर्णतः पॉलिटी रिवाइज केलं गेलं पाहिजे, त्याच्यावरचे PYQ सॉल्व्ह केले गेले पाहिजे आणि मग संडेला येणाऱ्या टेस्टला त्यांनी टेस्ट द्यायला पाहिजे. विच शोज त्यांनी अभ्यास केलाय, आता ऍप्लिकेशन ऑफ दॅट अभ्यास होतोय. म्हणजे दुसरा ग्रुप ऑफ स्टुडंट आहे ते काय करणार आहेत, टेस्टला ऍज अ मीडियम ऑफ देअर टेस्ट, स्वतःला टेस्ट करण्याचा मीडियम म्हणून वापरतात, स्वतःचा एक जी एक्झामची भीती आहे ती घालवण्याचं मीडियम वापरतात आणि क्वेश्चनला कसं हँडल करायचं ते करण्याचं ते काय करतात, मीडियम म्हणून टेस्टला यूज करतात. त्यांनी सुद्धा घरी गेल्यानंतर जे काही डिटेल डिस्कशन होतं ते पाहायचं असतं, त्यांनी सुद्धा जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्यावर माहिती गोळा करायची असते. पण त्यांच्यासाठी जे मेन काम आहे टेस्टचं ते म्हणजे प्रॅक्टिस करणे, दिलेल्या अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन करणे. तर हे टेस्टचे 2 वेगळे अप्रोच आहेत, 2 वेगळ्या टाइप ऑफ स्टुडंटसाठी. ओके, आता बघा, जर टेस्ट दिली तर काय होईल, तुम्ही एक फ्रेज ऐकली असेल जी की जनरली बायोलॉजीमध्ये किंवा सोशलॉजीमध्ये वापरतात, दॅट इज अ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो कोणी फिट व्यक्ती आहे तोच तुमच्या येणाऱ्या काळामध्ये सर्व्हाइव्ह करेल. त्याचप्रमाणे जो कोणी टेस्ट देईल बघा, जो कोणी विद्यार्थी
टेस्ट देईल तोच त्या एक्झाम पॅटर्न मध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल. अदरवाईज काय होतं, जो येणारा क्वेश्चन असतो दॅट इज लाईक एखादं शस्त्र आपल्या अंगावर पडतो, अशा प्रकारे तो प्रश्न आपल्याला एक्झाम हॉलमध्ये प्रेशराईज करतो. तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायची असते, टेस्ट द्यायची असते. टेस्ट काय आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचं एक सुंदरचं असं एक्झाम्पल आहे. राईट. आता बघा, टेस्ट का द्यायला पाहिजे माणसाने. मी तुम्हाला सांगितलं टेस्ट कोणत्या 2 ग्रुपनी द्यायला पाहिजे. आता टेस्ट देण्याचं अजून काय असं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढ्या पद्धतीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार आहेत, ज्या पद्धतीची ती लँग्वेज असणार आहे क्वेश्चनची, ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ऑब्व्हियसली आयोगाची लँग्वेज ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्ही त्या लँग्वेजला काय होणार, यूज टू होणार आहे. तुम्ही त्या लँग्वेजला काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. म्हणजे जर पहिल्या टेस्टमध्ये जर तुम्हाला कमी मार्क आले तर त्याला घाबरून नसतं जायचं, त्याला युटिलाइज करायचं असतं फॉर प्रॅक्टिसिंग मोर अँड मोर अँड मोर क्वेश्चन. याच्याने काय होतं, तुम्ही एके दिवशी परफेक्ट होता आणि तो जो 120च्या वरतीचा जो आकडा आहे मेन प्रिलिम्स मध्ये, तो क्रॉस करण्यासाठी काय होते, मदत होते. जेणेकरून तुम्ही सेफली कट ऑफ काय करता, पार करता आणि मेन्सच्या तयारीला लागता. अशाच पद्धतीने तोच एक मोटो घेऊन आपण ऍज अ डायरेक्शन अकॅडमी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. आपली टेस्ट सिरीज चालू झालेली आहे, ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याच्या काही डेमो टेस्ट आपल्या ऍपमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही त्या डेमो टेस्ट पाहिल्यानंतरच काय करायचं आहे, टेस्टला ऍडमिशन घ्यायचंय. तुम्हाला त्याची क्वालिटी कळाली पाहिजे म्हणून डेमो टेस्ट तुम्ही पहिले पाहायलाच पाहिजे. अंधाधुंदीमध्ये कुणाचंच ऍडमिशन नाही घ्यायचं. त्याचप्रमाणे तुम्ही आमची टेस्ट सुद्धा पाहून चेक करूनच इथे ऍडमिशन घ्यायचंय. अशी ही टेस्ट सिरीज आहे आपली, चालू झालेली आहे. आणि येत्या रविवारी म्हणजे 10 ऑगस्टला सकाळी 9 वाजता तुमची पहिली फुल लेंथ टेस्ट असणार आहे. याच्या आधीच्या ज्या सेक्शनल टेस्ट होत्या, टोटल 5 टेस्ट ह्या तुमच्या झालेल्या आहे. त्या टेस्ट तुमच्या पॉलिटी, जिओग्राफी, नंतर इकॉनॉमी, नंतर सायन्स आणि हिस्ट्री या प्रकारे त्या आपण कंडक्ट केलेल्या आहे. ऍपमध्ये त्या सुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ऑफलाईन मध्ये तुम्हाला त्या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये मिळून जातील. तर अशी ही टेस्ट आपली चालू झालेली आहे, जिची फीस दोन्ही माध्यमामध्ये टेस्ट अवेलेबल आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन माध्यमामध्ये तिची फीस आहे 999 रुपये आणि ऑनलाईन माध्यमामध्ये तिची फीस आहे 399 रुपये. टोटल आपल्या 18 टेस्ट आहे आणि यामध्ये जीएस आणि सीसॅटच्या टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. काय इन्क्लुडेड आहेत. याचा जो टायमिंग असेल, रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये आपली टेस्ट होणार आहे. तर तुम्ही ती जॉईन करण्यासाठी या पर्टिक्युलर व्हॉट्सअप नंबरवर काय करा, कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला त्याची डिटेल माहिती मिळून जाईल. ओके. सो टेस्ट युअरसेल्फ टू पर्सिस्ट इन द कॉम्पिटिशन. तुम्हाला जर कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःला टेस्ट करावं लागेल. आणि या तुमच्या राज्यसेवेच्या कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल तर डायरेक्शन टेस्ट तुमच्यासाठी काय, एक व्हॅल्युएबल इन्साइट म्हणून काम करेल. सो भेटूया रविवारी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये. ओके. Thank you so much. We will meet directly in the test format. Okay. Bye bye. Take care. Thank you.